नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पार्टमध्ये आपण बेसिक शेड फ्लॉवर पॉटमध्ये भरून घेतले होते. आज आपण त्यामध्ये डिटेलिंग करून घेतोय. इथे आपण पाण्याचा शेड देत असल्यामुळे त्याला व्यवस्थित मिक्स करून पूर्ण केलंय. या साईडने एक छोटासा पार्ट टाकून आपण इथे काठावर एक झाड घेतोय. त्यासाठी एक बेस करून घेतलाय. इथे आपण पहाडीचा आकार देतोय. आपण फ्लॉवर पॉटमध्ये नेचर ड्रॉइंग करत असल्यामुळे एक एक शेप पूर्ण करून घेतोय. पहाडीवर एक छोटासा हाऊस आपण करतोय. पाण्यातील बेट दाखवतोय आपण तिथे. विद्यार्थी मित्रांनो, जसा आज आपण इथे एक फ्लॉवर पॉटचा बाह्य शेप घेतलाय, तसेच विविध बाह्य शेप तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. कधी रेक्टँगलमध्ये, कधी स्क्वेअरमध्ये, सर्कलमध्ये एक बाह्य शेप देऊन डिझाईन सांगितला जाते. जसं टेबल क्लॉथची डिझाईन, रेक्टँगलमध्ये डोअरची डिझाईन, कधी ट्रे डिझाईन, कधी साडी डिझाईन, असे विविध डिझाईन्स तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. मिळालेल्या विषयानुसार तुम्हाला ते दिलेल्या शेपमध्ये व्यवस्थितपणे ड्रॉ करून कलर करायचे असतात. ड्रॉइंग करताना नियम लक्षात ठेवणे आवश्यक असते. जर एक्झाममध्ये एखादा आकार दिलेला असेल, त्याची शेप आणि साईज सांगितली असेल, तर तुम्हाला त्याच साईजमध्ये तो काढावा लागेल. त्यापेक्षा मोठा किंवा लहान काढता येणार नाही. आपल्याला ग्रेड वाढवायचे असल्यास त्या पद्धतीने कलर शेडिंग प्रॉपर आणि नीट होणे आवश्यक आहे. डिझाईनसाठी 2-2.5 तासाचा वेळ असल्यामुळे तुम्ही जितक्या कमी वेळात डिझाईन ड्रॉ कराल, तितका तुम्हाला कलरिंगसाठी व्यवस्थित वेळ मिळेल. आपला बेसिक शेड जर पूर्ण भरलेला असेल तर डिटेल करताना कमी वेळ लागतो.
आणि चुकून समजा वेळ कमी देखील पडला तरी डिझाईन पूर्ण फिलअप झालेली असते. ते एका पार्टवर आपण डिटेलिंग करतो आहे. सूर्याच्या आजूबाजूचा पड इथे आपण करून घेतोय. काही लाईट आणि डार्कच्या रेषा इथे आपण टाकून घेतल्या. वरच्या काठावर थोडा डार्कनेस टाकतोय आणि जो अगदी बारीक काठ दिसतोय तिथे लाईट शेड भरून त्यावरही डार्क लाईटचा शेड टाकून घेतोय. डिझाईनमध्ये तुमच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव मिळतो आणि तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही डिझाईन ड्रॉ करू शकता. इथे मी काही फुलांचे आणि पानांचे आकार घेतले. त्यामध्येही आपण संपूर्ण डिटेलिंग करून घेतोय. याआधी आपण स्टील लाईफ बघितली आहे. त्यामध्ये संपूर्ण स्टील लाईफ कशी मांडल्या जाते, कशी कलर केल्या जाते हे शिकलो आहे. आजच्या पार्टमध्ये आपण डिझाईनचा पेपर कशा प्रकारे पूर्ण करायचा ते पाहिले आहे. असेच आपण विविध व्हिडिओज बघून इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीचे संपूर्ण अभ्यास कसा केला जातो ते बघणार आहोत. कलरिंगमध्ये व्यवस्थितपणा येण्यासाठी प्रॅक्टिस करणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे कलर शेडचे यूज करून विविध डिझाईन बनवून बघा. इथे आपण फ्लावर्सवर काम करतो आहे. पार्ट छोटा असो अथवा मोठा, त्यामध्ये कलर शेडनी डिटेलिंग करणे आवश्यक असतो. या पद्धतीने इथे आपण काही बर्ड काढून घेतोय आणि आपली डिझाईन पूर्ण करतोय.